घडामोडी। ठाणे महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या व विविध प्रश्न प्रलंबित होते। यासाठी कामगारांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती। यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या विविध आस्थापनातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन विविध कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली। यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार केळकर यांना दिले। या ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामगार असतील, शिक्षण विभाग असेल, सफाई कामगार असतील, तसेच विविध आस्थापनातील कामगारांच्या प्रश्नांवर आज आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न मार्गी लावलेत। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात। सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत, सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही। आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर पुढे गेले पाहिजे त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे, अधिकारी जो आहे, हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या। कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या 2 महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे। जे यांच्या हातामध्ये आहेत, यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे, ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या 15 दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील। काही खूप प्रलंबित विषय होते ते देखील पुढच्या महिन्याभरामध्ये सोडवले जाणार आहेत। 10, 20 आणि 30चे आश्वासित प्रगती योजनेखाली 7व्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे होता, तर 10, 20 आणि 30 याच्यामध्ये जवळजवळ 6,500-7 हजार कर्मचारी आहेत। तर त्याचा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि तो येत्या 2 महिन्यामध्ये सर्व ही जी आश्वासित योजना आहे ती पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार आहे। वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांच्या सुरक्षा सुविधेच्या संबंधी आणि त्यांच्या हक्काच्या संबंधी हा कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी अशा प्रकारची बैठक घेतली जाईल। कारण की अनेक वेळेला कर्मचारी जो आहे तो आस्थापनासमोर, अधिकाऱ्यांच्या समोर हतबल होतो। काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे अन्यायाचे आहेत ते मांडण्यासाठी देखील त्याला भीती वाटते, त्याला नोकरी जाईल की काय वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेलं आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर पुढे अन्याय होत असेल, तुम्ही कामात कुचराई करू नका। तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्या संबंधित न्याय देण्याचं काम हे आम्ही करू। ठाणे शहरातील गजबजलेल्या मानपाडा भागात एका नाल्यामध्ये काल संध्याकाळी गायीच्या 5 वासरांचे मृतदेह आढळलेत। त्यांच्यावर विषप्रयोग झाला की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संताप व्यक्त होत असून वासरांचे मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत। ठाण्याच्या मानपाडा हा दाटीवाटीचा परिसर असून येथील नाल्यामध्ये 5 वासरांचे मृतदेह पडल्याचे काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आले। त्यांनी तातडीने महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला याबाबत कळवले। त्यानंतर पालिकेचे पथक, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व JCBच्या सहाय्याने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले। ही वासरे नाल्यात कशी आली तसेच ती कोणाच्या मालकीची आहेत याचा तपास चितळसर पोलीस व महापालिकेचे अधिकारी करतायत। हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या 397 पैकी 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्यात। ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत। त्यामुळे 297 बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते। या नियमावलीचे पालन न करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबवण्याचे आदेश दिले जाणार आहेत। ठाण्यातील 297 बांधकाम व्यावसायिकांपैकी 31 जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले,
तर 151 जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे 4 लाखांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावले. 39 जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी नोटीस ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बजावले. त्यांच्याकडून नियमांची पूर्तता न झाल्यास काम तात्काळ थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश माळवी यांनी दिलेत. सर्व 297 बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असेही माळवी यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांचा आढावा काल माळवी यांनी घेतला. या आढावा बैठकीत नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, उपायुक्त पद्मश्री बैनाडे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संधिवातामुळे शरीराच्या हालचाली कमी होऊन काम करतेवेळी शारीरिक वेदना काही वेळा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असते. ॲलोपॅथिक उपचार केल्यावर देखील फारसा फायदा झालेल्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आयुष विभागातील युनानी औषधी उपचार कापिंग थेरपी गुणकारी ठरताना दिसत आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णाला युनानीची मात्रा चांगलीच लागू पडल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्यात राहणारे सदाशिव मोरे या 56 वर्षाच्या गृहस्थांना 20 ते 25 वर्षापासून सांधेदुखीचा त्रास होता. सकाळी उठताना, चालताना, पाण्याचा नळ उघडताना आदी कामानिमित्त शरीराची हालचाल करताना वेदना व्हायच्या. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपचार केले, मात्र उपचार निरर्थक झाले होते. या आजारातून कसा बरा होईल याचा विचार सुरू असताना ठाणे सिव्हिल रुग्णालयातील आयुष विभागात चांगले उपचार होतात अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार युनानी औषधी उपचार कॉपिंग थेरपीच्या माध्यमातून संधिवातावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव यांच्या संधिवातावर सकारात्मक उपचार केले असल्याची माहिती युनानी तज्ज्ञ डॉक्टर जुबेर अन्सारी यांनी दिले. सदाशिव हे गेल्या काही महिन्यापासून आयुष विभागात उपचारासाठी येत असून त्यांच्या संपूर्ण शरीराची मसाज, कपिंग थेरपी, औषध आदीच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. त्यांना युनानी कपिंग थेरपीचा फायदा होत असल्याचे सदाशिव म्हणाले. शरीराची हालचाल चांगली होत असून वेदना देखील कमी झाल्यात. ते आता स्वतःहून उठतात, अर्धा तास मॉर्निंग वॉक, लिहिणे, धावणे, दोरीच्या उड्या आदी सर्व करत आहेत. तसा अभिप्राय देखील त्यांनी दिला आहे. सदाशिव यांच्यावर चांगले उपचार करण्यासाठी युनानी तज्ज्ञ डॉक्टर जुबेर अन्सारी, डॉक्टर लुकमान खान व मदतनीस धनाजी कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. दिव्यातील अनधिकृत शाळांबाबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आवाज उठवला आहे. बेकायदा इमारतीत सुरू असलेल्या या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळा तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दिव्यातील अनधिकृत शाळांच्या शिक्षणाच्या दर्जांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. येथील कर्मचाऱ्यांची चरित्र पडताळणी झालेली नाही. या ठिकाणी स्वच्छतागृह पुरेशी नसून CCTV कॅमेरे सुरू नसल्याचे सांगत या शाळांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केले. अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद करून व त्यांच्या संस्था चालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने येणाऱ्या काही दिवसात अनधिकृत शाळा व त्यांच्या संस्था चालकांवर गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी.
घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.